आठवडाभर अशी मऊ लुसलुशीत राहणार आहे, मस्त टम्म फुगणार आहे आणि ना आपल्याला भोपळ्याची साल काढायची आहे किंवा त्याला खिसून करायचं आहे. तर आज भोपळ्याचे घारगे आपण एकदम आगळ्या वेगळ्या पद्धतीने करतो आहोत. करायला अगदी सोपी पद्धत आहे आणि चवीला तर ते अजून भन्नाट आहेत. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 250 ग्रॅम भोपळा घेतलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये जे काही बिया वगैरे होत्या ते मी व्यवस्थितरित्या स्वच्छ साफ करून घेतला आहे. आता आपल्याला ह्याची साल काढायची नाही आहे. आपल्याला हे असेच कुकरमध्ये उकडून घ्यायचे आहेत. मी एका कुकरच्या भांड्यामध्ये मी याला 2 ते 3 शिट्ट्या करून उकडून घेणार आहे. कुकरमध्ये 2 ते 3 शिट्टींमध्ये आपला भोपळा आहे तो चांगला नरम होऊन जातो आणि नरम झाल्यामुळे आपल्याला पुढचं कामही खूप सोपं होतं. आता तुम्ही बघू शकता उकडल्यामुळे त्याची साल काढणं पण किती सोपं झालेलं आहे. आता या भोपळ्याच्या सर्व साली काढून घेऊयात. साल काढून झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये तुम्हाला गूळ किती प्रमाणात घ्यायचा आहे तो तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी 1 वाटी काळा गूळ घेतलेला आहे. आपल्याला हा गूळ आणि भोपळा व्यवस्थितरित्या मॅश करून घ्यायचा आहे आणि चांगलं मऊ लुसलुशीत करून घ्यायचं आहे. जोपर्यंत ह्याला पाणी सुटत नाही किंवा जोपर्यंत गाठी सगळ्या मोडल्या जात नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला मॅश करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा वेलची पूड, 2 चमचे मी यामध्ये खसखस ॲड केले, पण ही खसखस थोडीशी भाजून घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ. गोड पदार्थ आहे म्हटल्यावर मीठ हे आलंच. आणि त्यानंतर आपल्याला पीठ जेवढ्या प्रमाणात लागणार आहे तेवढंच आपल्याला इथं पीठ वापरायचं आहे. आता मी ते थोडं थोडं करून इथे मी पीठ मळून घेणार आहे. आता ह्या सगळ्याच गोष्टींसाठी ना मला 1.5 कप पीठ बरोबर लागलेलं आहे. आता पिठाचा अंदाज काही मी सांगू शकत नाही, कारण की आता आपण भोपळा किती घेतो आहे किंवा गुळाचं प्रमाण आपण किती घेतो आहे त्यानुसार आपल्याला पिठाचं प्रमाण इथे कमी जास्त होऊ शकतं. असं मऊसर पीठ मळून घ्यायचं आहे आणि लगेच आपण त्याच्या घाऱ्या करायला घ्यायच्यात. घारगे करताना कधी पण जी लाटी आहे ती ना जास्त पातळ नसावी, जरा थोडीशी जाडसर असावी. जसं आपण पुऱ्या करतो ना तशी असावी. त्याच्यामुळे काय होतं, तेलात टाकता क्षणी लगेच आपल्या त्या घाऱ्या चांगल्या टम्म फुगतात आणि जास्त काळ ते मऊ लुसलुशीत राहतात. एक छोटासा गोळा घेऊनही तुम्ही एक एक पुरी लाटू शकता, पण काम आपलं सोपं होण्यासाठी मी इथे मोठी लाटी करून घेतली आहे आणि एका वाटीच्या साहाय्याने मी असं पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. म्हणजे आपलं कामही सोपं होतं आणि झटपटही होतं. आणि जे हे घारगे आहेत ते ना लाटून झाल्यानंतर लगेच तेलामध्ये आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे. नाहीतर जास्त वेळ असं बाहेर ठेवलं ना तर ते नरम पडू शकतं आणि नरम पडले ना तर ते काही टम्म फुगत नाहीत. म्हणून लाटून झाल्यानंतर त्याला आपल्याला लगेच तेलात तळून घ्यायचं आहे. म्हणून एक एक लाटी करूनच मी तेलात लगेच तळून घेतलेली आहे. घारगे तळताना तेल आधी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये घारगी सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मात्र मीडियम करायची आहे. फास्ट गॅसवर आपण जे हे तळायला घेतले तर ते लगेच काळपट पडू शकतात, कारण गोडाचा पदार्थ असला की त्याला जास्त फास्ट गॅसवर कधीच तळू नये. तो मीडियम गॅसवरच तळावा, नाहीतर त्याची चव बदलू शकते. घारगे तळायला असा फारसा काही वेळ लागत नाही. ते मिनिटभरातच पटकन तळून होतात. जोपर्यंत त्याचे बुडबुडे कमी होत नाहीत तोपर्यंत त्याला पलटी करायचं नाही. तुम्ही बघू शकता आता सर्व अलटून पालटून झाले, त्याचे बुडबुडेही कमी झालेत. त्यानंतरच आपल्याला त्याला बाहेर काढून घ्यायचं आहे आणि दुसरे घारगे टाकताना पुन्हा जरा थोडासा गॅस फास्ट करायचा आहे. आता उरलेले असे सर्वच घारगे पण करून घेऊयात. आता हे घारगे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी असोत व मुलांच्या टिफिनसाठी असोत किंवा स्नॅक्ससाठी असोत, जर कुठे बाहेर जाणार असताल किंवा जास्त दिवस तुम्ही बाहेर कुठे ट्रॅव्हल करणार असताल तर हाही ऑप्शन तुमच्यासाठी एक भन्नाट आहे. कारण हे घारगे 7 ते 8 दिवस आहे तसे मऊ लुसलुशीत राहतात. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तेही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत. धन्यवाद.